तुम्हालाही एकटे राहायची भीती वाटते का? हा व्हिडिओ तुमच्यासाठी. एकटं राहायला शिका. ज्यांच्या मागे-मागे तुम्ही पळता त्यांच्यापासून 2 दिवस दूर राहून पहा. बोलणं तर सोडाच, ते तुमची आठवणसुद्धा काढणार नाहीत. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तेच लोक राहतात ज्यांनी एकटं राहण्याची कला शिकली आहे. जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपल्या जागी दुसरे कुणीतरी आले असेल, तर तुम्ही 2 पावलं मागे सरकतं कधीही चांगलंच असतं. तुमची किंमत आणि महत्त्व तेव्हाच असते जेव्हा तुमची गरज असते. तुम्ही नात्यांना जास्त वेळ दिला तरीही नंतर लक्षात येईल की एकटं राहणं चांगलंच असतं. जेवढा वेळ तुम्ही एकांतात राहाल तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचंय. आपली जवळची व्यक्ती दूर गेल्यानंतर कळतं की एकटेपणा नक्की काय असतं. सावरायला कोणी असलं म्हणजे पडण्याची भीती वाटत नाही आणि आपलं असं कोणी सोबत असलं म्हणजे एकटेपणा वाटत नाही. जेव्हा कुणाच्या आयुष्यात आपले महत्त्व कमी होऊ लागते, तेव्हा आपोआप रिप्लाय स्लो होऊ लागतात, बोलणं कमी होऊ लागतं आणि बिझी होण्याचे कारण दिले जातात. चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा एकट्याने राहणे नेहमीच चांगले असते. आजकाल लोक खऱ्या व्यक्तीशी कमी आणि खोट्या व्यक्तीशी जास्त किंमत करतात. पण नेहमी त्या व्यक्तीसोबत जोडले जा, जो व्यक्ती नेहमी संकटात तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या सोबत उभा राहिला आहे. पण तुम्ही त्याची किंमत केली नाही, जो मरेपर्यंत तुमची सोबत राहणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. स्वतःसोबत जोडले जा, स्वतःला वेळ द्या. आत्माशी चांगले नाते निर्माण करा, मग तुम्हाला कुणाचीच गरज भासणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू.